ओम नमः शिवाय। 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 गणेश, मातेला पडणारे प्रश्न मला संकेत देत आहेत. ह्यावेळी मातेला नक्कीच काहीतरी कळणार असं मला जाणवतंय. म्हाळसेचे अस्वस्थ होणे, मी करत असलेले नामस्मरण तिला ऐकू जाणे, त्याचा शोध घेत तिचे इथवर येणे, त्यानंतर आणखीनच अस्वस्थ होऊन शांतपणे निघून जाणे, ह्या साऱ्या गोष्टी त्याच दिशेला संकेत करत आहेत. आता आख्यानात हलाहल बद्दल नारद मुनी सांगणार. गणेश, ज्यावेळी नारद मुनी तिला काही सांगतील त्यावेळी तिला सारं काही आठवेल. तुम्ही त्याबद्दल मातेला काही सांगणार आहात का? जर त्याबद्दल तिने मला काही विचारलं तर मला तिला नकार नाही देता येणार. मी तिला निश्चितच सांगेन, पण थेट असं नाही. तिला आख्यानातून ते कळेल. मला असं वाटते आहे की आख्यानाआधी मातेला जे प्रश्न पडले आहेत त्याबद्दल ती तुम्हाला विचारणार. म्हाळसा आणि बानूला सत्य काय आहे हे कळण्यासाठी हा सर्व घाट घातला आहे. आणि आता वेळ आली आहे की म्हाळसेला ती कोण आहे याचे स्पष्ट संकेत कळतील, जाणवतील. ती कोण आहे हे तिला कळेल की नाही हे ठाऊक नाही. हा अखेरचा मार्ग आहे. ह्यावेळी तिला सत्य काय आहे हे कळणे अत्यंत आवश्यक आहे. कारण जोपर्यंत तिला सत्य काय आहे ते कळत नाही तोपर्यंत ह्या अवताराची समाप्ती नाही. परमनियतीच्या मनात जर तसं असेल तर मातेला अंतिम सत्य काय आहे हे देखील कळू शकेल. देवा, मला या आख्यानातनं काय काय ठाऊ व्हायला लागलं आहे बघा. काय काय कळायला लागलं आहे मला तुमच्याबद्दल, तुमच्या अवताराबद्दल, तुमच्या रूपाबद्दल. तर जसं जसं मी हे आख्यान ऐकायला लागले आहे तसं तसं मला असं वाटायला लागलं आहे का मला तुमच्याबद्दल लई ठावच नव्हतं बघा. म्हणजे महादेव म्हणजेच खंडेराय आणि खंडेराय म्हणजेच महादेव, देवांचा देव. एवढंच ठाव होतं मला आतापासून. पर ह्या आख्यानातनं मला तुमच्या रूपाबद्दल अजून काय काय कळायला लागलं आहे. पर अजून जास्त काय बी कळालं नाही बघ. पर एक सांगू का देवा, म्हणजे मला तुमचा अवतार, तुमचं रूप, तुमचं स्वरूप मला नाही कळालं तरी बी माझी तुमच्यावरची भक्ती कधी बी कमी होणार नाही बघा.
आपण? मला चाहूल लागली म्हणून मी बाहेर आले पाहायला. खरं तर रात्र झाली आहे, पण मी आवाजाच्या दिशेने इथे आले. कसला आवाज? मला ओम नमः शिवाय असा आवाज ऐकू येत होता. सगळीकडे तो आवाज घुमत होता आणि त्याचा मागोवा घेत मी इथवर आले. आता आला आहात ना, मग आत तर या, थोडा वेळ बोलूया. मी तुमच्या ध्यानात व्यत्यय तर नाही आणला? नाही देवी. मला एक विचारायचे आहे. म्हणजे ही योग्य वेळ नाही, पण मला जर उत्तर मिळालं तर माझं समाधान होईल. विचारावे देवी, संकोच ठेवण्याचं कारण नाही. बंधू, तुम्ही कोणाचे ध्यान करत असता? मी श्री महादेवांचे ध्यान करतो. म्हणजे मला जो आवाज येत होता तो आपल्या ध्यानाचाच परिणाम आहे. ते मला सांगता येणार नाही देवी, परंतु मी सत्य तेच बोलतो आहे. म्हाळसा, परंतु ते स्वाभाविकच आहे. श्री महादेव हे जगतपिता आहेत. मी यांना विचारलं की ते कोणाचे ध्यान करतात, तेव्हा यांनी मला सांगितलं की ते श्रीरामांचे ध्यान करतात. श्रीरामांविषयी मला समजून घ्यायचे आहे. मला ठाऊक आहे. तुम्ही कधी निवांत असाल तेव्हा मी सांगेन तुम्हाला. बरं, येते मी. मी एक विचारलं तर चालेल? असं का म्हणतेस म्हाळसा? तुला पडलेल्या प्रश्नाचं मी निश्चितच निरसन करेन. हे सारं जे घडतं आहे, हे का घडतं आहे हे मला ठाऊक नाही, पण हे कोणते तरी संकेत आहेत असं मला वाटतं. म्हाळसा, तू जो काही विचार करते आहेस हे अगदी तसंच आहे. हे संकेतच आहेत आणि ह्या क्षणी तुझ्या निदर्शनास ते येणे हे परम नियतीने लिहून ठेवलं आहे. पण असं का घडतंय यावेळी? हे तुला आख्यानात कळेल. उद्या आख्यानात त्याचा संदर्भ येईल. मी जे विषप्राशन केले होते त्याबद्दल तुला उद्या आख्यानात कळेल. मला अजून एक प्रश्न पडला आहे. हे सगळं जाणून मी अजून अस्वस्थ का होते आहे? तुम्हाला याचे उत्तर देणे जर उचित वाटत नसेल तर तुम्ही याचे उत्तर नाही दिले तरीही चालेल. म्हाळसा, हे संकेत तुला काहीतरी सांगत आहेत, कशाची तरी आठवण करून देत आहेत असं तुला जाणवतंय. तसंच या साऱ्याचा तुझ्या मूळ रूपाशी संबंध आहे. पण ह्या क्षणी मला तुला काहीच सांगता येणार नाही. पण काय? पण ह्या क्षणी मला तुला आपल्या विवाहाची आठवण करून द्यावीशी वाटते. त्यावेळी देखील अशीच परिस्थिती उद्भवली होती. निकुंभाने आपल्या मायावी वर्तनामुळे जेजुरी आणि पंचक्रोशीतील सर्व नद्यांमध्ये विष मिसळले होते. आता पुढे काय होणार ह्या विचाराने सर्वजण भयभीत झाले होते. आणि त्यावेळी
मी विषप्राशन केले होते. म्हाळसा, तुला आठवतंय? त्यावेळी तुला देखील त्याचा त्रास झाला होता. त्या विषामुळे तुझे अर्ध शरीर देखील काळं निळं पडलं होतं. सर्वांनाच तुझी काळजी वाटत होती आणि माझी देखील. त्यावेळी तू ग्लानीत होतीस, पण मुनिवरांनी तुला तुझ्या कक्षात एकटीला सोडायला सांगितले होते. त्यावेळी काय घडलं हे तुला आठवणार नाही, पण त्यावेळी मी सूक्ष्म देहाने तुला सांगितलं होतं आणि तुझ्या सहाय्याने ते संकट दूर झालं होतं. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं हे मला अजूनही आठवत नाही, पण काही वेळाने मी पूर्ववत झाले होते हे माझ्या स्मरणात आहे. म्हाळसा, आज जे परमनियतीने तुला संकेत दिले आहेत ते त्यावेळच्या विषप्राशनाशी तर संबंधित आहेतच, पण उद्या होणाऱ्या आख्यानात पुढील रत्नाविषयी देखील ते संबंधित आहेत. असे कोणते रत्न आहे? असे एक रत्न जे माझ्या एका नावाशी जोडलेले आहे. ध्यायेन् नित्यं महेशं रजत गिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् स्तुतममरगणैर् व्याघ्रकृत्तिं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रम्. नारायण नारायण. आजचे आख्यान हे विशेष आहे. समुद्र मंथनाच्या आख्यानात आपण अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे मला शब्द शोधावे लागणार आहेत. श्री महादेवांना नीलकंठ का म्हटले जाते त्याची ही कथा, श्री पार्वती देवींनी शक्ती स्वरूप राहून काय दिव्य केले त्याची ही कथा, श्री विष्णूंनी कुर्मावतारात विषाच्या सागरात राहून सृष्टीच्या कल्याणासाठी ज्या तीव्र वेदना सहन केल्या त्याची ही कथा, श्री गणेशांना वंदन करून माता पित्यांचे आशीर्वाद घेऊन माझे आराध्य श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी यांचे स्मरण करून मी आजच्या आख्यानाला प्रारंभ करतो. मुनिवर, हे काय? तुमच्या डोळ्यात अश्रू? क्षमा असावी देवा, परंतु आज माझे सर्व अंग कंपन पावत आहे. या कथेत आपण शिवस्वरूपात जे काही केले त्यावरून आपली या सृष्टीबद्दलची करुणा मला सद्गतीत करते.
मुनिवर, माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. आख्यान करताना तटस्थ राहा. नारायण नारायण. तर हे समुद्र मंथन कुठे होत होते? तर हे समुद्र मंथन क्षीरसागरात होत होते. क्षीरसागर म्हणजे काय? तर दुधाचा सागर. परंतु आज हा सागर आपला रंग बदलणार होता. हे काय संकेत आहेत? विजांचा असा कडकडाट का होतोय? हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. स्वामी, भूगर्भातून हे कसले आवाज येत आहेत? आणि आभाळही फार काळवंडले आहे. पार्वती, हे मंथन आहे. अनेक शुभरत्न या समुद्रातून बाहेर आली आहे. पण शुभ हे कधी एकटं येत नाही. शुभाबरोबर अशुभही येतच. याचा अर्थ माझी शंका खरी ठरली. स्वामी देव आणि दैत्य समुद्रात उभे आहेत. श्री विष्णू मेरू पर्वताला आपल्या पाठीवर घेऊन समुद्राच्या तळाशी आहेत. वासुकी आपल्या प्राणाची पर्वा न करता हा पर्वत घुसळतो आहे. स्वामी, काहीतरी अनर्थ घडण्याच्या आत हे सगळं थांबवायला हवे. आता ते शक्य नाही. समुद्र मंथन हे पूर्ण होणारच. त्यासाठी जे दिव्य येईल त्याला सामोरे जावंच लागेल. कोणाला? मला माझे उत्तर मिळाले. मात्र मी तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही. समुद्र मंथनातून हलाहल बाहेर येणार हे मला ठाऊक होते. तशी मला यांनी कल्पना दिली होती. पण त्या अतिभयंकर विषयाचे काय झाले? ही त्याचीच कथा आहे. मी त्यावर येणारच आहे. परंतु हे हलाहल जसे बाहेर पडले तसे काय काय घडले ते आधी सांगतो. हा दुधाचा समुद्र का निळा पडू लागला? वातावरणात विषारी वायू पसरू लागला. देव आणि दैत्य ज्या त्वेषाने हे समुद्र मंथन करत होते ते अचानक आलेल्या या प्रसंगामुळे भांबावून गेले. क्षीरसागरातून बाहेर येणारे हलाहल इतके महाभयंकर होते की जर ते पृथ्वीवर पसरत गेले असते तर जीवसृष्टीच्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहिला असता. श्री विष्णवे नमः, श्री विष्णवे नमः, श्री विष्णवे नमः. अनर्थ, अनर्थ. थांबा, मंथन थांबवा. समुद्रातून बाहेर पडा सगळे. दुधाचा हा समुद्र काळा निळा पडतोय. हे हलाहल आहे. श्री महेश, तो क्षण आला आहे